बेसिक्स ऑफ लाईफ मधला रूल नंबर 6 म्हणजे लो मूडला कधीच दुर्लक्ष करू नका. बिकॉज लो मूड कॅन कॉज क्रॉनिक डिप्रेशन. त्याचं कारण सांगतो. लो मूड म्हणजे काय? निराशा, कुठेतरी वाईट वाटणं, कुठेतरी असं वाटणं की यार ही गोष्ट माझ्या अगेन्स्ट होते किंवा माझ्या मनाप्रमाणे नाही झाली आहे. आणि जेणेकरून आपण काय करतो, मनामध्ये एक आडी बांधतो की यार हे हो नाही राय. दिवसभरात त्याचं रिफ्लेक्शन होतं. कधी सकाळी, कधी दुपारी, कधी संध्याकाळी. काहीही इन्सिडन्स तुम्हाला तुमचा पूर्ण मानसिकता चेंज करून जातो आणि मग दिवसभर तुम्ही ते कॅरी करत राहतात आणि तुमचे नक्की सगळे डिसिजन्स त्या हिशोबाने होतात. तुमचे पुढचे सगळे डिसिजन्स निगेटिव्ह होतात, तुमची थॉट प्रोसेस तशी होते, तुम्हाला वाईट वाटायला लागतं. बरं काय, प्रत्येक सर्दी ही निमोनिया होत नाही ना, तसं प्रत्येक लो मूड ऑब्व्हियसली क्रॉनिक डिप्रेशन होत नाही. पण त्यातला काही भाग आपण पकडला आणि तो लो मूड नाही ट्रीट केला तर ट्रस्ट मी तो क्रॉनिक डिप्रेशनकडे जातो. हे अनेक केसेस बघितल्यात म्हणून मी बोलतो. बरं, आता तुम्ही म्हणाल की हे तर दररोज प्रत्येकाला होतं, निराशा येते. म्हणजे इव्हन आज असं झालं आहे की एखादा रिक्षावाला नाही बोलला तरी निराशा वाटते, किंवा एखादी गोष्ट आपला मेसेज नाही आला, आपल्याला लाईक्स नाही मिळाले, तेवढे आपल्याला कमेंट्स नाही मिळाले तरी आपल्याला निराशा होते. ऑफिसमध्ये अनेक प्रोजेक्ट्समध्ये आपल्याला निराशा होते. प्रमोशन कोणाला दुसऱ्याला मिळालं तर आपल्याला वाईट वाटतं. आपण खूप बेहतरीन काम करून सुद्धा आपल्याला त्याचे रिझल्ट मिळत नसतात, बिझनेसमध्ये किंवा अनेक जागी. स्टुडंट्सला सारखं वाटत असतं की यार मी सगळं करतो पण माझे पेरेंट्स माझ्यावर एवढे खुश नाही आहेत. ह्या सगळ्या झाल्या बेसिक पहिली पायरी लो मूडची, जी क्रिएट करतो तुमच्या आयुष्यामध्ये एक छोटंसं येणारं वादळ. आता तिथेच थांबायचं. कसं थांबायचं सांगतो मी तुम्हाला. सर्वात प्रथम एक्सपेक्टेशन करणं सोडून द्या. मी तुम्हाला म्हणतोय, तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की लोकांकडनं एक्सपेक्ट करू नका, पण मी आज तुम्हाला त्याची कृती सांगेन. एक्सपेक्टेशन, आपण काय बोलतो की लोकांकडनं एक्सपेक्टेशन करू नका, तुम्ही सुखी राहाल. म्हणजे काय नेमकं ते कृतीत कसं आणायचं मी तुम्हाला सांगतो. सर्वात प्रथम तुम्ही स्वतःकडनं एक्सपेक्टेशन करणं सोडून द्या. कारण काय माहितीये, आपण काय करतो, स्वतःला स्ट्रेस कसा देतो मी तुम्हाला सांगतो की यार मला अव्वल नंबर बनायचं आहे, मला या परीक्षेत नंबर 1 मार्क पाहिजे, किंवा मला ना बॉस, मला हे जे प्रेझेंटेशन दिलंय ना माझ्या बॉस खुशच होईल. काय एक्सपेक्टेशन करताय? वाय डोंट यू डू वर्क विच मेक्स यू हॅपी? तुम्ही स्वतःला खुश करा ना. तुम्ही तुमची प्रायोरिटी आयुष्यात. तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन तुमच्यासाठी द्या. तुम्ही जे काय एक्झाम लढाल ना ती तुमच्यासाठी लढा. कशाला दुनियेसाठी लढायची आपल्याला? म्हणजे समजा त्याचं एक्सपेक्टेशन तुम्हाला आजार आणू शकतं तर कशाला पाहिजे? त्यामुळे तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्याकडनं एक्सपेक्टेशन सोडून द्या. एक लहान मुलगा बघा खेळताना कधी बघत नसतो आजूबाजूला, फक्त त्याची प्रतिमा डोक्यात ठेवा. तुम्ही त्याला डोक्यात आणा की तो खेळताना पडतो, तो आजूबाजूला बघत पण नाही, तो त्याचा परत उठतो, परत खेळायला लागतो. सेम वे आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टींमध्ये, प्रेम असो का रिलेशन असो का घर असो का ऑफिस असो का स्कूल असो का कॉलेज असो किंवा तुमची वर्कप्लेस असो का बिझनेस असो, तिथे तुम्ही हेच अप्लाय करा. स्वच्छंदपणे खेळा, मस्तपैकी पडा, धडपडा, परत उभे राहा, परत पडा, परत उभे राहा, कधीतरी धावाल, कधी परत थांबाल. हे करत राहा. दॅट इज द बिगेस्ट सोल्युशन टू ट्रीट युअर लो मूड. आणि लो मूड जसा तुम्हाला सुरुवात होते, लो मूडची जशी तुम्हाला सुरुवात होते ना, तुम्हाला एक आतनं एक सिग्नल येतो की यार कोणी माझ्याशी बोलू नका, किंवा मला नाही गोष्ट करायची, किंवा मला हा फोन नाही उचलायचा. त्याच वेळी ट्रीटमेंट, ऑन द स्पॉट त्या क्षणी ट्रीटमेंट द्यायची. म्हणजे काय, डायरेक्ट ते प्रतिमा आठवायची त्या लहान मुलाची आणि म्हणायचं की मी कोणासाठी जगतोय? बस स्वतःसाठी. त्यामुळे मला कोणासाठीही काही जगायचं नाही, मी स्वतःसाठी जगतोय. आय वॉन्ट टू कीप मायसेल्फ हॅपी. ऑटोमॅटिकली तुमचा ब्रेन ॲक्टिवेट होईल आणि या सगळ्या गोष्टींवर मात पडेल. सो आपण वरचं जे वादळ येणार आहे त्याला इथेच थांबायचं.